आपण सगळे श्रीगुरूंची आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहात त्याचा मला खरंच खूप आनंद आहे. आपल्या प्रेमाचा स्वीकार करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो. ऋण फेडणं ही संकल्पना आपल्या शास्त्रात फार पूर्वापार सांगत आहे. त्यामध्ये मातृऋण, पितृऋण हे फार उच्च कोटीचं मानलं गेलेलं आहे आणि त्याचप्रमाणे समाज ऋण देखील फार महत्वाचा आहे. आपल्यातून गेलेल्या माणसाला श्रद्धांजली सगळेजण वाहतात, पण माझ्या मते श्रद्धांजली बरोबर कर्मांजली वाढणं हे जास्त गरजेचं आहे. तरच आपण गेलेल्या माणसाचे विचार चांगल्या रीतीने जगू शकतो आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ शकतो. आणि म्हणूनच या श्रद्धांजली बरोबर अशी ही एक कर्मांजली वाहण्याचा छोटासा प्रयत्न. 20 मेला आमच्या वडिलांचा प्रथम स्मृतिदिन होता. त्या निमित्ताने काही सामाजिक उपक्रम करावा असं आमच्या मनात होतं. आईचा स्मृतिदिनही 8 जून असल्याने दोन्ही दिवसाचं औचित्य साधून 20 मे ते 10 जून दरम्यान हा उपक्रम करायचा आम्ही ठरवलं. आणि योगायोगानं म्हणजे 8 जून हाच दिवस डॉक्टर नाडकर्णी यांच्या सोयीचा असल्यामुळे आज आपण इथे भेटत आहोत. आई बाबांच्या पश्चात त्याची कोणतीही धार्मिक कार्य करायची नाहीत हा माझा आणि ताईचा निर्णय होता. पण त्याच बरोबरीनं त्या निर्णयाला माझी पत्नी सौ रीना आणि माझे मेहुणे डॉक्टर मुकेश यांची साथ होती. माझ्या सगळ्या नातेवाईकांनी, आप्तेष्टांनी देखील या निर्णयाचं स्वागतच केलं. आई बाबा दोघेही अशा कोणत्याही गोष्टी मानणारे नव्हते. आई बाबा त्यांच्या आई वडिलांची तीत आणि त्यांचा थोरला मुलगा निरंजन जो 6 वर्षाचा मेंदूच्या आजाराने गेला त्याची तीत साजरी करताना कित्येक वर्ष ते गावातल्या गरजू मुलाला घरी बोलवायचे, त्याला दक्षिणा द्यायचे आणि आम्ही त्याच्याबरोबर सगळे एकत्र जेवायचो. आणि मीही पूर्णपणे याच मताचा आहे की माणूस जिवंत असेपर्यंत त्याच्यासाठी सर्व काही करावं आणि तो गेल्यानंतर त्याच्या नावे समाजासाठी काहीतरी करावं. 3 जून 2020 ला निसर्ग वादळ झालं आणि त्यानंतर 5च दिवसांनी आईचं निधन झालं. नागावकर हे वादळ कधीही विसरू शकणार नाही. 28 दिवस नागावमध्ये तेव्हा लाईट नव्हते. तेव्हा बरीच MSCBची माणसं परगावहून नागावला मदतीसाठी आली होती. तेव्हा आम्ही अंत्यविधी आणि पुढील दिवस कार्याचा जो काही खर्च होतो त्या खर्चाचा धनादेश ग्रामपंचायतीला त्यांच्या जेवणासाठी सुपूर्द केला. त्यानंतर 30 एप्रिल 2021 मध्ये आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतला. ब्लड डोनेशन खरं तर आम्हाला 24 मेला म्हणजे 24 मे ही आईचा प्रथम जयंती त्या दिवशी घ्यायचा होता. परंतु 18 वर्षावरील मुलांना 1 मे पासून वॅक्सिनेशनची सुरुवात होणार हे आम्हाला 20 एप्रिलला कळलं आणि त्यानंतर आम्ही 22 एप्रिलला डिसिजन घेतला आणि इतक्या शॉर्ट नोटीसवर इन्फॉर्म करून सुद्धा आम्ही 66 बॉटल रक्त उपलब्ध करून देऊ शकलो. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्ती समाधानकारक गोष्ट ही होती की त्यामध्ये 22 रक्तदाते असे होते की जे पहिल्यांदा रक्तदान करणार होते. बेड रिडन पेशंटची काळजी घेणं हे खूप अवघड असतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या साधनांची गरज असते. आणि म्हणूनच आम्ही श्री उल्हास भाटे अक्षी येथे चालवत असलेल्या एका संस्थेला 8 जून 2021 ला वॉकर, क्रचेस, कमोड चेअर, व्हीलचेअरचे 5-5 सेट्स दिले. पुढच्या काळामध्ये नॅप नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेच्या अलिबाग शाखेमध्ये जाण्याचा योग आला. सौ वृंदा थत्ते अलिबाग शाखेचे काम बघतात. तिथल्या अंध मुलींनी केलेल्या कलाकुसरीच्या गोष्टी पाहून मी खूपच भारावून गेलो. तेव्हा त्यांच्याशी बोलताना एका अंध मुलीला 12वी नंतर काहीतरी शिकण्याची इच्छा होती असं कळलं आणि मग त्या वर्षी 8 जून 2022 ला तिच्या शैक्षणिक खर्चासाठी लागणारा धनादेश त्यांना सुपूर्द केला. गेल्या वर्षी 20 मे 2023 ला तीर्थरूप बाबांचं निधन झालं.
तेव्हा डॉक्टर धामणकरांनी स्थापन केलेल्या आय बँकेला त्यांचं नेत्रदान केलं. आता थोडंसं विवेचन मी माझ्या या भूमिकेबद्दल करतो. आई बाबा गेल्यावर मी जेव्हा नेहमीसारखा म्हणजे मुंडन न करता बाहेर पडलो तेव्हा अनेक जणांच्या नजरेमध्ये मला काहीतरी विचित्र वाटल्याचे, काहीतरी चुकत असल्याचे भाव हे मला दिसत होते. म्हणजे दुःख व्यक्त करण्याची चौकट आखली गेलेली आहे. दिवस कार्य करायची, 13 दिवस घरात बसायचं, पिंडदान करायचं वगैरे वगैरे. ही एक गोष्ट झाली. अशा रोजच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टींमध्ये आता मी जात नाही. माझ्या मते माणसाची प्रतिमा जपण्या अगोदर त्यांच्या पश्चात त्यांची प्रतिभा जपणं जास्ती महत्वाचं आहे. या सगळ्यावरून माझ्या मनात एक विचार नेहमी येतो की आपले पूर्वज हे खरोखरच खूप हुशार होते, विचारवादी होते. त्यांनी त्या काळाला अनुसरून काही प्रथा पाडल्या ज्याच्या मागे काही ना काहीतरी विचार होता. आणि आज आपण ते सगळे विचार बाजूला ठेवून त्याच प्रथेचं अंधानुकीकरण करतोय. कदाचित तुम्हाला सर्वांना वाटत असेल की हा नास्तिक आहे म्हणून हे सगळं बोलतोय, पण ते तसं नाहीये. नास्तिक म्हणजे काय हो? सर्वसाधारणपणे श्रद्धा नसलेला माणूस म्हणजे नास्तिक समजला जातो. आपल्याकडे गफलत ही आहे की देवावर किंवा कर्मकांडावर श्रद्धा नसेल तर त्याला नास्तिक समजतात. पण मी स्वतःला आस्तिक समजतो. फक्त माझी श्रद्धास्थानं वेगळी आहे, पण हे सहजपणे मान्य होत नाही. कोणाची विवेकी विचारावर श्रद्धा असू शकते, कोणाची कामावर असू शकते, कोणाची विज्ञानवादावर श्रद्धा असू शकते, तर कोणाची एखाद्या बुद्धिवादी व्यक्तीवर सुद्धा श्रद्धा असू शकते. परंतु अशा लोकांना सहजपणे नास्तिक, पुरोगामी असं संबोधलं जातं. काही लोकांनी आम्ही घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच केलं. त्यांनी देखील हे मान्य केलं की आम्हाला हे सगळं पटतं म्हणून आम्ही ते करतो अशातला भाग नाही, पण या प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची आमच्यात ताकद नाही म्हणून आमच्याकडनं ते केलं जातं. या लोकांच्या रिएक्शन मधून मला एक नक्की जाणवलं की निदान या गोष्टीचा ते स्वतंत्रपणे विचार तरी करू लागले. त्यांना तसं वागणं शक्य नाही तरी जो हे वागतोय, जो हे करतोय त्याला ते नावं तरी ठेवत नाही. ही गोष्ट नक्कीच आशादायी आहे. मायथॉलॉजिस्ट देवदत्त पट्टनायक यांच्या गीतेबद्दलचा दृष्टिकोन मला खूप जास्ती भावला. भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ समजला जातो आणि असं म्हणतात की गीतेमध्ये मनुष्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. देवदत्त यांनी याच गोष्टीकडे फार वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं. त्यांचं म्हणणं गीतेमध्ये उत्तरं नसून हे प्रश्न आहेत आणि आपण ते त्या त्या काळानुरूप त्याची उत्तरं शोधायची असतात. तरच आपल्याला गीतेतला भावार्थ कळेल आणि मला ते मनापासून पटलं. अहो मग जर भगवद्गीता पण असं म्हणत नाही, भगवद्गीता पण असं म्हणत नाही की आमच्या वेळी असं होतं, तर मग आपण त्या वाक्याचं काय करावं? या विचारांचा धागा पकडूनच इथे काही वैचारिक मंथन व्हावं असं वाटलं आणि त्यासाठी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना निमंत्रित करावं असं वाटलं. डॉक्टरांनी तात्काळ आमच्या विनंतीला मान देऊन त्यांचं आमचं निमंत्रण स्वीकारलं. याबद्दल डॉक्टर तुझे खरंच मला बसून आभार. आमच्या वेळी असं होतं हे वाक्य अगदी प्रत्येकाच्या घरात उच्चारतात. कर्ज चिरत चालवण्याचं वरदान आहे या वाक्याला. पिढ्यानपिढ्या हे वाक्य चालत आलेलं आहे आणि मग काय होतं ते आपल्या सर्वांना माहिती. तर हे असंच व्हायला हवं का? तसं नको असेल तर हे बोलणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने त्या वाक्याचं काय करावं? जे वाक्य 2 पिढ्यांमध्ये दरी निर्माण करतं तेच वाक्य या 2 पिढ्यांमध्ये छान भक्कम असा पूल उभारू शकतं का? जमिनीवर पूल बांधणं याला एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, त्याचं एक गणित आहे. परंतु या 2 पिढ्यांमध्ये पूल बांधणं हे अजिबातच सोपं नाही. त्याला कोणताही डेफिनेट असा फॉर्म्युला नाही. असं म्हणतात सायकोलॉजी इज दी ओनली सायन्स विदाउट डेफिनेशन. प्रत्येक कुटुंबाची दिली वेगळी. डॉक्टर नाडकर्णी यांनी कित्येक वर्ष अशी अनेक कुटुंब उघडून मनात शिरण्याचे मार्ग सुकर केलेले आहेत. तो बघूया
आज आपण एक किती कुठे उठून मनाची दारं खुली करतोय. मी बोलल्यानंतर तू तुझं मनोगत व्यक्त कर, पण वेगळं काही नाही. त्यामुळे मी मोह म्हणते आणि मग तर मुळात डॉक्टर नाडकर्णींना आपण कोणी ओळखत नाही असं नाही आहे, पण तरी सुद्धा एक त्यांची ओळख करून देण्यात खूप आनंद वाटतो, म्हणून त्यांच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. खरं तर त्यांचा बायोडेटा बघितला इंटरनेटवरही आहे, इकडेही आहे, तर कदाचित हा अख्खा कार्यक्रम तो वाचण्यात जाऊ शकेल. त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये की आज नाडकर्णींना तिथे बोलवावं असं का वाटलं, अशा प्रकारचं जे आहे ते इथे सांगणार आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे ज्येष्ठ मनोविकास तज्ज्ञ आहेत. सायकेट्रिस्ट म्हटलं की त्याचं भाषांतर जे होतं ते नेहमी मनोविकार तज्ज्ञ होतं. बाकी साधारणपणे इतरही सर्व कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ किंवा असंच काही होतं. पण डॉक्टर नाडकर्णींनी केवळ समुपदेशनातून किंवा गरज पडेल तिथे औषधं देण्यातून मानसिक रुग्णांना बरं करणं याच्याही पलीकडे जाऊन इतकीच आपली जबाबदारी नाही तर समाजात मनस्वास्थ्य असावं म्हणून काम करत राहणं ही त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांना मनोविकास तज्ज्ञ नाही तर मनोविकास तज्ज्ञ असंच म्हणत नाही. मनोविकास तज्ज्ञ आज आपल्या इथे त्या भेटीला आलेले. त्याची विशेष ओळख म्हणजे 1990 साली ठाण्याला त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल म्हणजे ITHची स्थापना केली आणि तेव्हापासून ते अनेक प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला भेटत आले. आवाहन या ITHच्या यूट्यूब चॅनेलवर तसंच वेद म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन डायरेक्शन अँड हार्मनी हा त्यांचा जो प्रोग्राम आहे महाराष्ट्रात 10 शहरांमध्ये हा चालू आहे. तिथून हे सर्व चर्चा आपण ITH आवाहनच्या यूट्यूब चॅनेलवर बघू शकतो, ऐकू शकतो. अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं झाली, स्तंभलेखनातून ते आपल्याला भेटतातच. तसंच आतापर्यंत त्यांनी लिहिलेल्या स्वभाव भाव विषादयोग मनोगती मुक्तीपत्रे मिथुने आणि रसाळ गद्य 25 अशी मानसशास्त्र आणि मानसशास्त्राशीही निगडीत नसणाऱ्या अनेक विषयांवर 25हून जास्त पुस्तकं आतापर्यंत त्यांनी लिहिले. त्यातल्या काही पुस्तकांना पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत आणि जवळजवळ सर्व पुस्तकाच्या 5, 6, अगदी 16, 17 आवृत्त्यांनी निघालेल्या आहेत. इतकी ही पुस्तकं लोकप्रिय आहेत. याचबरोबर जन्मरहस्य आम्ही करतो वेगळा त्या तिघांची गोष्ट सोबतीनं चालताना रंग माझा वेगळा असेच आम्ही सारे वेगळे असून अशी नाटकंही त्यांनी लिहिलेली आहेत. त्या काही नाटकांनाही पुरस्कार मिळालेले आहेत. जसं नाडकर्णी अनेक विषयांवर लिहितात, नाडकर्णींनी लिहिलेलं आहे तसं नाडकर्णींवरती सुद्धा लिहिलं गेलेलं आहे. साधना प्रकाशनचं द रिअल हिरोज या पुस्तकामध्ये डॉक्टर नाडकर्णी यांच्या प्रोफाईलचा समावेश आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नाडकर्णींविषयी सविस्तर वाचता येईल, जाणून घेता येईल. मुक्ताकंठ व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक सदस्य आणि सल्लागार आणि तेव्हापासूनच भक्कम आधारस्तंभ म्हणून डॉक्टर नाडकर्णींची ओळख आहे. किशोर भारतीच्या इयत्ता 9वीच्या पुस्तकात त्यांच्या लेखनाचा समावेश आहे. त्याचबरोबर नव्या शतकाचे गाणे, जीवनातील गाणी, आकाशाची गाणी ते 3 म्युझिक अल्बम्स आहेत. हे इतकं सगळं करताना ते आधुनिक मानसशास्त्राची जी मांडणी करतात ती नेहमी भारतीय संस्कृती, वेदांत, उपनिषद यासारखं साहित्य आणि त्यावर आधारित मनोविकास पद्धतींची मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्य. ITH सर्वांसाठी मानसिक आरोग्य हे ध्येय या संस्थेचं आहे. समूह मानसिक आरोग्याचं मॉडेल हे सतत विकसित होत असतं आणि त्याचं महत्त्व जाणून त्याचा अभ्यास करायला देश-विदेशातून अनेक स्कॉलर्स, अनेक अभ्यासक इथे येत असतात. ही थोडक्यातली ओळख. याच्याही पलीकडे तबलावादन, चित्रकार, सूत्रसंचालन, उत्तम संवादक अशी जी डॉक्टर नाडकर्णींची ओळख आपल्याला आहे. आणि आता अजून ही थांबते कारण आपल्याला आहे. कोविड काळात मनोस्वास्थ्यासाठी अनेकांसाठी डॉक्टर नाडकर्णी हे आधार ठरलेले आहे हे आपण पाहिलं. थोडक्यात
पाऊस फिरायला आला होता आणि आम्ही तुझ्याकडे आलो त्यांनी जरा विषय सांगितला तेव्हा मला एकदम आठवण झाली की म्हणजे तुझं ते लिहिलेलं आहे की पुण्यामध्ये आमच्या काळी असं नव्हतं बुवा. हे वाक्य मंडई पेन्शनला मारुतीची टेकडी कॉलेज आणि शिशुविला सगळीकडे ऐकायला मिळतं. ओंकारेश्वर तर असं सगळीकडे ऐकायला मिळतं. तर असं ज्यांच्याकडून करत होणार अशा एका शहरातून मी येते आणि त्यातून माझ्या डोक्याचं तरी चालण्याची संख्या वाढते हे बघून राहुलनी मुद्दाम माझ्याकडे हा विषय सगळा की काय परस्पर असं होऊन जावं असं मला वाटून गेलं होतं. पण त्यामुळे खरंच प्रश्न पडला की फक्त आमच्या वेळी असं होतं किंवा नव्हतं पण त्यांचा काय फेनॉमेनॉन आहे काय सर्वांना नमस्कार. आणि पावसाच्या प्रतीक्षेत आपण सगळे असताना आणि उकाळीची सामना करत असताना या विकेंडच्या सुरुवातीला तुम्ही सगळेजण 4 वर्ष इथे आलात आणि त्याच्याबद्दल खूप आभार तुम्हाला मानते. या कुटुंबाने जो हा कार्यक्रम आखला त्याच्याबद्दल मनपूर्वक कौतुक. कारण आपल्या आईवडिलांच्या स्मृती जागवणं याच्या खूप साऱ्या पद्धती असतात आणि त्याच्यामध्ये अशा तऱ्हेची पद्धत अवलंबणं ही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे खूप छान आहे आणि ही ते कार्यालयामध्ये आपण आपल्या आईबाबांना द्यावी समाजासाठी काहीतरी करून आपण किती मोठं काम करतो हे महत्त्वाचं नाही पण किती सातत्याने छोटं काम करत राहतो हे महत्त्वाचं. तर या आठवणींना उजाळा तुम्ही समाजावर योगी मार्गाने देत आहात हे खूप अनुकरणीय आहे आणि तुमचं काम वाढावं अशा शुभेच्छा तुम्हाला देतो. अलिबाग मध्येच आपला हा वेगवेगळा कार्यक्रम गेल्या वर्षीपासून चालू झाला त्यामुळे तुम्हाला कदाचित गेल्या वर्षी माहिती नसेल तर यावर्षी म्हणजे 25 जानेवारी पुन्हा आपला वेगचा कार्यक्रम अलिबागमध्ये होईल. तोपर्यंत अलिबाग वेगमध्ये इंटरव्ह्यूज आपल्या आवाजाचे चॅनलवरती आपण देत आहोत ते जरूर बघा. अलिबाग वेगचे 2 इंटरव्ह्यूज आता खूप जोरदार गाजत आहेत. म्हणजे 10-12 दिवसात ते 1 लाख 2 लाख 2 लाख इतके व्ह्यूज त्याला आहेत. तर आवाजाला ऐकून नक्की सबस्क्राईब करा आणि कोकणी राम माणूस आणि लेक मॅन ऑफ इंडिया हे 2 इंटरव्ह्यूज जरूर बघा. आणि या दोन्ही भावनांना असं म्हणत होतो तुम्ही तुमचं आमंत्रण स्वीकारता त्याच्याबद्दल एक कारण हेही आहे की अलिबाग परिसराला आता वेळ होतो आहे. तर अलिबाग परिसरामध्ये जिथे तुमची वेळ तिथे जाऊन लोकांशी संवाद लागावा त्या निमित्तानं पुढच्या वर्षीच्या वेळेचे आपल्या मिळवलेला आढळून तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जानेवारी 25 हे आमंत्रण आता देऊन भेटतो आणि त्यावेळेला आपण लागावासाठी काहीतरी स्पेशल कसं करायचं देशातल्या सहभागासाठी ते बघू. आता प्रश्नाकडे येतो. तर आत्ता थोडंसं पुनरुत्थान उदाहरण घेतलं आणि तू म्हणाली की आमच्या वेळी असं होतं असे विचार डोक्यात यायला किंवा असे उद्गार बाहेर पडायला माणसांनी ते सुरेख व्हायला लागायचे किंवा अदृश्य व्हायला लागायचे. सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणजे की आता आपण हे वाटतं दर 5 वर्षानं म्हणू शकतोय आणि ते रूढ आहे. खूप मोठा बदल आहे. पूर्वी जे 40 आणि 50 वर्षानंतर व्हायचं तर ते आपल्या घरातली 2 मुलं एक प्रायमरी आणि एक सेकंडरी गेल्यावरती त्यांच्यात जर 5 वर्षाचं अंतर असेल तर त्याच्यातला मोठा मुलगा धाकट्याला 5 वर्षांना आमच्या वेळी असं होतं असं होऊ शकतं.
म्हणजे या वाक्याकडे आपल्याला खूप मजेदार गांभीर्याने बघायला पाहिजे. आता मजेदार गांभीर्य याचा अर्थ काय की काळाची गती किती वाढली आहे आणि काळाचे रोटेशन पर मिनिट किती वाढले, तो स्पायरल किती वाढले आहे हे आपल्याला लक्षात येतं. पुढं ज्या काळामध्ये लिहित होते त्या काळामध्ये आमच्या काळी असं होतं, आमच्या वेळी असं होतं, असं म्हणायला जवळजवळ 3 ते 4 दशक लागले. म्हणजे 30-40 वर्ष लागायची आहे. आता तो 5 वर्षावरती आलेला आहे तो काळावर. म्हणजे जीवनाची गती वाढली आहे तर ती का वाढली आहे हे जर आपण समजून घेतलं की जीवनाची गती वाढण्यामागे कारण काय असू शकतं, तर आपल्याला असं लक्षात येईल की जीवनाची गती म्हणजे जीवनामध्ये जे बदल होत आहेत त्या बदलांची संख्या, बदलांची विविधता आणि बदलांची गती. पहिल्यांदा बदलांची संख्या, तर बदलांची संख्याचा अर्थ असा की स्वातंत्र्याला सुरुवात झाली आपल्या देशात 75 वर्षापूर्वी, तर बदलांची संख्या त्या काळामध्ये सार्वत्रिक नव्हती. म्हणजे त्या एका क्षेत्रात सुद्धा बदल होत नव्हते आणि झालेले बदल एकाच वेळेला सगळ्या लोकसंख्येकडे सुद्धा सुलभपणे पोहोचत नव्हते. उदाहरण घ्या, रेडिओ नावाचा बदल हा या समाजात यायला अनेक दशकं गेली आणि घराघरामध्ये आता इंटरनेटचे राउटर बसायला 5 ते 7 वर्ष गेले. म्हणजे जर तुम्ही एक बदल जरी घेतला ना तरी त्याची गती वाढली त्या बदलाची. रेडिओ टू ट्रान्झिस्टर या बदलाला खूप वेळ लागला. तेवढा वेळ मोबाईलच्या पुढच्या मॉडेलला लागत नाही. म्हणजे काय, बदलाची गती वाढणं हा खूप महत्वाचा आहे. दुसरी बदलाची संख्या एका वेळेला एकाच ठिकाणी बदल व्हायची. म्हणजे काय की एका क्षेत्रामध्ये, म्हणजे रस्ते क्षेत्रामध्ये बदल झाले, बाकी कुठे व्हायचंच नाही. आजकाल लोक सगळ्याच क्षेत्रांमध्ये बदल आहे. शिक्षणात बदल होत, नात्यांमध्ये बदल होत. म्हणजे संख्या वाढली, गती वाढली आणि बदलांमध्ये जी विविधता निर्माण झाली, ती विविधता कशासाठी काय निर्माण झाली, जितकी विविधता जास्त तितकं तुमच्या हातामध्ये असलेली चॉईसेस जास्त, ऑप्शन जास्त असतात आणि खूप मोठा जीवनाच्या बदलच्या गतीमध्ये झाला की ऑप्शन्स वाढणं. एक सोपं उदाहरण घेऊ आपल्याला हा बदल कळेल. आपण जर आपल्या बाथरूममध्ये गेलो तर पूर्वी आपल्याला जो साबण दिसायचा तो पिढ्या एक साबण दिसायचा. आता प्रत्येक व्यक्तीचा साबण वेगळा वेगळा असतो आणि तो बदलतो. म्हणजे त्यात तो बदल जो व्हायचा तो आपल्याकडे येण्याची गती सुद्धा वेगवेगळी होती. म्हणजे आंघोळीचा साबण कुठला हवा भात घासून करायचा असेल तर साबण कमी आणि वॉशिंग पावडर जास्त होतात. शरीराची वॉशिंग पावडर झालं. बरं तुम्ही गोदरेजचा वगैरे साबण न वापरा नसतं म्हणजे त्या शरीरात कपडे सुद्धा असं होतं ना त्या काळामध्ये. त्यामधून अनेक जण आपण गेलेलो तो टाटाचा खस किंवा मोठी साबण फक्त दिवाळीला वापरायचा, तर तुम्ही नाही वापरा. आणि असेच मोठे जावं. म्हणजेच काय
की त्या बदलाची गती बघा किती स्लो. आज बाजूमध्ये गेला तर फक्त सावरच बदललेले नाही, तर अनुभव नावाच्या क्रियेशी निगडीत असलेल्या किमान 5, 6, 7 बातम्या या तुम्हाला तिकडे दिसतातच दिसतात. आणि त्यामध्ये वयाप्रमाणे बदल होतोच असं नाही. हा कमी बदल असतो. टीनेजरच्या बातमीमध्ये समजा 10 वाटले असतील तर तिच्या आईच्या मध्ये 8 असतात. पुन्हा बदलाचं सार्वत्रिक हे आपण सोपे सोपे साधे साधे दिवसातले बदल करू तर आपल्या लक्षात येईल की आपलं जीवन कसं बदलते, गती कशी बदलते. साधी गरज लोक बिस्किट करतो. बिस्किट लावणं किती खाण्याचे दिवस जेव्हा नव्हते तेव्हा बिस्कुट एक खायचे. बटर बिस्कुट असा एक काळ होता. आणि ती बटर बिस्किट खाली नाश करायची. खाली नावाची गोष्ट अशी संस्कृती अंतर्गत केली आणि आता वेगळ्याने तिला परत आणली. त्यामुळे आता बघायला गेलं तर तुम्ही बिस्किटच त्याच्या कुठलीच झाल्या, मग त्याच्यामध्ये फायबर दिली, मग त्याच्यामध्ये ओट्स, मग त्याच्यामध्ये शुगर दिली. बघा 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 म्हणजे उद्या फक्त बिस्किट झालं सुपर स्पॉट झालं. तरी काही त्याला आधीच दिलं दुसऱ्या डिपार्टमेंटची बघा बदल म्हणून झाला. चॉईसेस खूप झाले आणि काय झाले की हे बदल एक बदल ठिकाणच्या आधी दुसरा बदल येतो म्हणून 2 बदलांच्या त्याला पुस्तक केलं होतं. ते पुस्तक 2000च्या आधी लिहिलेलं पुस्तक होतं. रोड आहे त्या पुस्तकाचं नाव. त्याच्यामध्ये त्यानं त्यावेळेला असं म्हटलंय की पुढच्या काही वर्षांमध्ये टेलिव्हिजन, टेलिफोन आणि कॉम्प्युटर या 3 गोष्टी एकत्र येतील एका यंत्रात. जे झालं मोबाईलच्या निमित्ताने आपण टेलिव्हिजन, टेलिफोन आणि कॉम्प्युटर हे 3 बघतो. पण बिल गेट्सच्या दूरदृष्टीपणाची मर्यादा काय आहे त्यानं त्या पुस्तकात न बघितलेली अजून एक गोष्ट दुसरी असते म्हणजे वॉलेट. आता तुम्ही लक्षात घ्या की टेलिफोन मध्ये वॉलेट घुसणं आणि तुम्ही पैशाचं पाकिट विसरून बाहेर पडणार तरी सुद्धा तुम्ही करू शकता. ₹30 पासून ₹30,000 पर्यंत म्हणजे अकाउंटमध्ये पैसे असले पण करू शकता. हा मोबाईलचा वापर बिल गेट्सच्या जो रोड आहे मध्ये नाही. म्हणजे मला बघा की त्या काळातल्या द्रष्ट्या माणसांनी बघितलेल्या पैकी सुद्धा काही गोष्टी आल्या पण त्याच्या पुढच्या पण काही गोष्टी आल्या. ह्या सगळ्याच्या बद्दल समजून घेणं का गरजेचं आहे की म्हणजे आपल्याला काय करायचंय तर बदल समजून घेण्याची आणि बदल पटवण्याची आपली प्रक्रिया आपण प्रगत करायला हवी. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग. ती जर आपण केली नाही तर आमच्याकडे असं होतं म्हणतानाच काय होईल. तुम्ही डॉक्टर म्हटलं त्याप्रमाणे व्हॅल्यूची पण व्हॅल्यू आता बदलली. देवाच्या व्हॅल्यूची व्हॅल्यू पण आता बदलली. काय झालेलं की ह्या सगळ्या बदलांचा एक मोठा परिणाम असा आहे की आपला समाज हा जास्त व्यक्ती केंद्रित करतो. इंडिव्हिज्युअलिस्टिक करतो. तर आपला म्हणजे फक्त आपलाच असं म्हणायचं नाही. जागतिक पातळीवरती फक्त आपल्याकडे आधी
आपला समाज जास्त समूह केंद्रित होता त्याचं एक प्रतिबिंब कुटुंबात पडत होतं आणि कुटुंबाचं प्रतिबिंब समाजात पडत होतं. म्हणजे आपण तुलनेने जास्त समूह केंद्रित होतो तेव्हा सुद्धा. पण आपल्याकडे व्यक्ती केंद्रितता येणं जास्त प्रमाणात हा गेल्या 40 वर्ष त्यातही 90 सालानंतर म्हणजे गेल्या 35 वर्षाचा जास्त स्पॅन आहे. आता इंडिव्हिज्युअलिझम वाढला की बेसिक व्हॅल्यूज बदलतात. कारण व्हॅल्यूज या मुळामध्ये मी सेंट्रिक असतात. व्हॅल्यूज तयार काय झाल्या कारण मी म्हणजे एकमेकांच्या बरोबर मी राहायला हवं. म्हणजे व्हॅल्यूज या जरी माणसाने म्हणजे मी ते पाळायचं असतात तरी सुद्धा त्याचं तयार होणं आणि त्या कोणत्या त्यांच्या आहे हे मीचं परसेप्शन काय आणि मीचं परसेप्शन काय या दोघांवरती अवलंबून. तर आता मीचं परसेप्शन माझं बदलल्यामुळे मीचं परसेप्शन बदललं असं नाही. म्हणून आपल्याला जे दिसतंय की व्हॅल्यूज बदलल्या म्हणजे काय झालं तर त्याला व्यवहार. आपण असं म्हणतो की शेअरिंग कमी झालं. शेअरिंग कमी झालं तुम्हाला आता ते काय झाले कारण एक तर त्याला कुटुंबातल्या मुलांची संख्या कमी असणं त्यामुळे शेअरिंग पुण्याची करावं हे सुद्धा कळलं. तिथपासून आहेत ना घटक बरोबर आहे. तिथपासून मला सुविधा मिळणं हा माझा हक्क आहे असं मला वाटतं हे सुद्धा त्याच्यामधून झालं. मग माझी व्हॅल्यू सिस्टीम ही सेंट्रिक जास्त प्रकारचा घडत का. म्हणून आपल्या समोर आज महत्वाचं काय एक आव्हान असेल किंवा महत्वाचं कन्सर्न आपल्याला आहे की या सगळ्या मीला मी बरोबर जोडायचे मार्ग काय ते दाखवतो. म्हणजे व्हॅल्यू सिस्टीममध्ये आपल्याला काय करायला हवं किंवा जे मीकडे येणारे व्हॅल्यूचे भाग आहेत ते कदाचित पुन्हा आपल्याला आणावे लागेल आणि ते आजच्या मी सेंट्रिक मनाला आकर्षक वाटतील असे सांगावे. कारण जर आकर्षकपणे नाही सांगितले तर ते तुम्ही आणि तुमच्या पूजा तुम्ही आणि तुमचे समारंभ तुम्ही आणि तुमची साठी सरकरी आणि शिजा आम्हाला गोड होतो. म्हणजे त्याचा आकर्षकपणा किंवा कौटुंबिक समारंभामध्ये एक लक्षात घ्या आणि हा खूप महत्वाचा भाग आहे. ही तुम्ही व्हॅल्यूज आहे. आपण तुम्ही जी फ्लेक्सिबिलिटी दाखवली आईबाबांच्या स्मृतीच्या बाबतीत ती किती कुटुंब कौटुंबिक समारंभाच्या बाबतीत दाखवतात. वाढदिवस तसेच साजरे आणि एकच कर्मकांड किंवा आपला एक अभ्यासाचा म्हणजे कर्मकांड किंवा ट्रेंड आता ट्रेंड ही बदलत आता ट्रेंडी तरी असतो तो किंवा तो पारंपरिक तरी असतो किंवा दोघांचं अत्यंत घरगुती पुष्कळ. मग आपण वाढदिवसासारखा समारंभ हा मी टू ऑल असा जाण्याचा समारंभ आहे असं का नाही म्हणायचं आणि तसा समारंभ का साजरा करायचा. आपण त्या व्हॅल्यू सगळ्या कुठे चालल्या आहेत बरोबर असं बोलतो पण आपण असं नाही म्हणत की मग त्या व्हॅल्यू माझ्या पातळीवरती मला कुठल्या द्यायच्या आहे. याची व्हॅल्यू ही आहे की मी विथ रिस्पेक्ट टू वी विथ रिस्पेक्ट टू ऑल ही बेस लाईन आहे जगातली आणि ती कोणीच बदलू शकणार नाही. इतकी मोठी आहे. मी आम्ही आपण हे जगाचं मी आहे का कारण मी आम्ही आपण या मूल्यांच्या मध्ये दोन संबंधित शब्द आहेत इंटरडिपेंडन्स आणि इंटरकनेक्टेडनेस. परस्परावलंबन आणि परस्पर अनुबंध ह्या व्हॅल्यूज आहेत यांना आपण सार्वकालिक व्हॅल्यू मानली या सर्व काळात होत्या आणि असायला पाहिजे. त्याबद्दल आमच्या काही त्याचं एक्सप्रेशन वेगळं
तुमच्या काही त्याचं एक्सप्रेशन वेगळं असेल असू दे. तर ह्या व्हॅल्यूजला धरून आम्ही आमचे समारंभ नाही, आम्ही आमची कर्मकांड त्याच्यामध्ये काय करतो. तर जेव्हा आपण व्हॅल्यू व्हॅल्यूचा असा विनाकारण ताबो फोडतो आणि मोठं काही करत नाही, तर त्यावेळेला हा प्रश्नपत्रिका विचारला पाहिजे. कौटुंबिक सामाजिक पातळीवरती, सामाजिक पातळीवरती आपला वेगवेगळा कार्यक्रम नेमकं ॲड्रेस करतो की जे मी, आम्ही आणि आपण आपण नेणारीच माणसं आपण वेगवेगळी प्रोजेक्ट करतो. म्हणजे आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या त्या आनंद मंदिर गवडला बंगलोरच्या रस्त्यावरून रोज जात असताना शेजारी एक अर्धा ज्याच्यामध्ये गाळ आहे आणि कोरडा पडलेला तलाव दिसतो. आणि एक दिवशी तो म्हणतो की रोज बघतोय पण मी याच्यासाठी काय करू शकतो. आणि त्याच्यातून काही जिवंत करणारी चळवळ तयार होते, जिचा एक प्रयोग तिचा अलिबागमध्ये झाला. म्हणजे हा जो भाग आहे हा व्हॅल्यू शिकवला. म्हणजे आम्ही आपणला मिळणारी व्हॅल्यू शिकवली. हे काम जर आपण केलं तर आपण आमचा काळ, आजचा काळ आणि उद्याचा काळ या तिघांचा जोडणारा पूल तयार करू शकतो. तो जर आपण नाही केला तर मग आपण फक्त कर्मकांड करणार काय असेल. कर्मकांड करायची तर नवा अर्थ शोधण्याची योजना. जसं आपले राजूला रिकव्हरी डॉक्टर बसले आहेत ते आज सत्यनारायणाची पूजा ही सत्यालाच देव माना असं सांगून करतात. तो आपला सांगोण्याला निश्चित केला म्हणजे अमुक केलं की गाजोबून गेलो तर मुक्त केलं की गाजोबर आहे. तर काल सुसंगत जर तो मेसेज गेला तर मग आपण त्याच्यामधून आमचा काळ, आजचा काळ, उद्याचा ह्याला आपण जोडू शकतो. तर हा विचार मला त्या व्हॅल्यूज द्यायच्या आहेत त्या कालातीत असल्या इंटरडिपेंडन्स अँड इंटरकनेक्टेडनेस या कालातीत व्हॅल्यू कारण त्याच्याशिवाय संस्कृती झाली नसते. म्हणजे कसं की इंटरडिपेंडन्स करायला सोपा माझं त्याशिवाय चालणार तुझं माझ्याशिवाय चालणार ह्याचा व्यवहार मला फार म्हणायचं कारण म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो हे काम मी केलंय तर अशी एकही गोष्ट नाही की संपूर्णपणे मी केली, पूर्णपणे मी केलेली गोष्ट चालूच आहे. पण दिस इज रियालिटी, रियालिटी इंटरकनेक्टेडनेस शिवाय इंटरडिपेंडन्सचा अर्थ नाही. कारण मग तो फक्त व्यवहार आहे, त्याच्यामध्ये उदारपणा येणार, त्याच्यामध्ये वॉर्म येणार. म्हणून अनुबंध असणं, इंटरकनेक्टेडनेस असणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. तो अनुबंध तुम्हाला सापडणं त्या संस्कृतीमध्ये तो कनेक्टेडनेस सापडणं हा जो आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये तो मी ऑल हा भागा हे आपण किती करतो म्हणजे वैयक्तिक अनुभव सांगतो. माझ्या मुलाला जेव्हा 7 वर्ष पूर्ण झाली तेव्हा माझ्या घरात अशी विचारणा झाली की याची मुदत कधी करायला. तर मी म्हटलं किंवा आम्ही करणार पण आमच्या पद्धतीने करायला. तर मग आम्ही तो साधारण 8 ते 9च्या मध्ये असताना आम्ही असं ठरवलं की याची मुदत आपण साजरी करायची. म्हणजे आम्ही मुदत कशी साजरी केली तर त्या दिवशी मी माझी पत्नी आणि माझा मुलगा असं आम्ही काही पेटी मिठाई असे 3 सेट घेऊन राहतो आणि मी माझ्या 3 क्षेत्रातल्या 3 गुरूंना भेटली त्याला दिली तुमच्याबरोबर माझ्याबरोबर. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर अशोक राजाले होते,
संगीत क्षेत्रात. दुसरे डॉक्टर रवींद्र सत्ते जे डॉक्टर पण आहेत आणि ज्ञानेश्वरी फिलॉसॉफी या विषयावर. आणि तिसरे डॉक्टर विजय आंबेडकर हे डायबिटिशियन होते माझे डॉक्टर. तर या तिघांच्याकडे आमच्याकडे गेले आणि त्या तिघांना त्याने नमस्कार केला, त्यांना भेटवस्तू दिली आणि त्या ते तिघं त्याच्याशी त्याचं भविष्य आणि तो आता ती जे होणार आहे त्याच्याकडून त्या अपेक्षा एवढं होतं. म्हणजे हा गुरुचाच एका वेळेला त्या वरती झालेला कृपा कसा हे आम्ही 3 विजिट्स केल्या आणि मग आम्ही आपल्या मुंबईकडे जाऊन आपलं तिथून गांधींनी सगळ्या आंदोलन सुरू केलं त्या स्मृतीस्थळावरती. मग तिथं बाजूला असलेल्या मणिभवन आधी त्या मणिभवनाला त्याला घेऊन गेलो. तिथून आम्ही त्याला BARCचं मुख्यालय जे गेटवे ऑफ इंडियाच्या दौऱ्याची कळत आणि नेव्हल डॉक्टर या ठिकाणी गेलं आणि नंतर एका उत्तम हॉटेलमध्ये त्याला आवडले म्हणजे आम्ही त्याला इतिहास, विज्ञान, देश, गुरु आणि आमची सकाळी 9:30 वाजता सुरू झालेली दिवस 4 वाजता. त्याला हा व्रतबंध आहे. त्यावेळेला त्याला विद्यार्थी दशेचं व्रत मिळणं हे आवश्यक आहे आणि ते देणारे गुरु त्याला भेटवून त्याच्या मोठी बनणं आहे. आपल्या परंपरेमध्ये संस्कार म्हटले आहे. आपण कर्मकांड करतो पण संस्कार होतच नाही आणि मग आपण आमच्याकडे असं होतं म्हणून आता सुद्धा तसंच झालं पाहिजे. यामध्ये आपण फक्त एकच विचारायचं चाललेली बाकीच्याचं म्हणणं काय, तुमच्या वेळेचं म्हणणं काय, त्यांना आवडतं काहीच त्याच्यामध्ये नव्हतं. तर जसं तुझ्या बाबतीत तसंच माझ्या काही जण म्हणाले किती छान केलं आणि काही जण म्हणाले नाही हे असेल करणार होती. कारण माझ्या मुलाचं नाव आहे कबीर. आम्ही कबीर नाव ठेवलं तेव्हा सुद्धा आम्हाला असं केलं नाही. काही जण म्हणाले किती छान नाव ठेवलं आणि काही जण म्हणाले हे मुसलमान आपल्या कबीराला मुसलमान नाव म्हणतात. कबीर हा असा एक माणूस होता जो सगळ्या धर्माच्या पलीकडे गेला. आम्हाला त्यावेळी आम्हाला थोडी सवय झाली ना सगळ्याची. आपल्या दृष्टीने आहे आणि मग काळाला जोडलं नाही तर काळ बदलायला थांबतो का नाही थांबायला. आपल्याला काळाप्रती असलेलं आपलं पोचलेलं परसेप्शन विसरवायचं आहे. ते ना फ्रोझन परसेप्शन अबाउट पास्ट that we need to change because we cannot change past. परसेप्शन आपण काळ प्रवाही आहेच. आपण काळाच्या प्रवाहाच्या पाण्याला बर्फ करून आईस बॉक्स त्याचा करून आपल्या फ्रीज मध्ये ठेवले लाईट जाण्याची वाट होत नाही. आपोआप विचारणार आहे पण बाहेर काढून हे आपल्याला काळाच्या बाबतीत करायची गोष्ट आहे. जाताना एक मला आधी तेव्हा आठवण झाली की बाबा आंबेडकर कामाची गरज झाली ती सुद्धा असंच जाताना तुळशीदास तिथे त्याच्या कडेला पडलेला दिसला आणि त्या एका क्षणाला आम्ही एका काम सुरू केलं
करण्यासाठी केलेलं काम होतं अशा प्रकारच्या चर्चा समाजात होत्या. आणि विचारले विचार करून पण एक त्याहीपेक्षा महत्वाचा भाग समाजाचा सांगतो. जो माणूस मी म्हणतो त्याच्या व्हॅल्यूज इस्टॅब्लिश करायला पाहतो त्याच्यावरती आपण फार लवकर महानपणाचा शिक्का मारतो. आणि एकदा व्यक्तीवरती महानपणाचा शिक्का मारला तर आपण तसे न वागण्याची वृत्ती आपण होऊन गेलो. कारण तो माने बाबा ते माने त्यांना मानव म्हणून आपण वेळेमध्ये सुद्धा आपल्या सगळ्या जाणीवींचे मुलाखती बघा. आपण नेहमी रिलेटेबल रोल मॉडेल्स केले. आपण असा आकर्षण पडलेला घेत नाही. कारण तसे असतात तरी कधीच असतात आणि जे असतात तसे त्यांना एखाद्या प्रसिद्धी मिळते तरी किंवा त्यांना त्याच्यात अजिबातच रस नसतो. पण जे रिलेटेबल रोल मॉडेल्स आहेत जे असा प्रयत्न करतात ज्याने केलेला प्रयत्न मनाला शक्य आहे असं दिल्याशिवाय आपली त्या महानपणाच्या सापड्यामधून आपली सुटका होणार. कारण नंतर मग बाबाकडे आपण सगळं वाचून करत आहे. बाबाकडे मोडवते साहित्यिक मोडवतात आणि कधी संविधान दिली कल्चर दिली तर आपल्या करणारच नाही ते मोडवत. सो आपण रिलेटेबल लोक म्हणजे तुम्हाला सुरुवातीला बघितली तुम्ही करता तुमच्या गव्हर्नमेंटचे खूप मोठे लाभ होते असू दे महत्व. तर ह्या गोष्टी केल्याशिवाय मूल्याची बैठक बदलणार नाही. आणि काळाकडे बघण्याचा आपला गोठलेला दृष्टिकोन हा त्याशिवाय विचारला नाही. मग आपण काय करू मग आपण नॉस्टॅल्जियाला त्याला स्मरणरंजन असा स्मरणरंजनात राहणं एक आठवण म्हणून गप्पा वाचताना आठवणी काढणं ते खूप त्याच्याकडे शिकावं. त्याच्यावर खूप गंमत पाहतो. सुखाच्या आठवणीवर करतो आपण दुःखाच्या आठवणीवर. त्या सुखदुःखाच्या आठवणींमधून आपण काहीतरी लौकिक मटेरियल तात्पर्य पुढे घेतोय तर ते छान होतं. किंवा अगदी लर्निंग नाही केलं तर दुसऱ्या आठवणीचा शेअर केला आठवणीचं महत्व कमी लेखन नाही. फक्त काय होतं आठवणीमध्ये आपण अडकलो आणि त्या प्रोजेक्ट केल्या आजच्या वास्तवावर आणि मग म्हणालो अरे 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 ते कसं होतं. आणि मग आपण जर स्मरणरंजनातून तुमच्या शब्द स्मरणभूतन हे दिसतं स्मरणरंजन असेल ओळखण्याची स्मरणभूतन म्हणजे हाऊ ड्रीम वॉज माय व्हॅल्यू कृष्णासाठी सुंदर आता पहिले बोलले नाही. तर हा जो त्याच्यामधला एक सण निर्णय वापरले जातात म्हणून आहे. आणि हे सगळं विकलन करताना जे बदल झाले आहे त्याच्यातल्या सगळ्या सोयी पासून उशाशी घेऊन वरती विकलन करायचं. म्हणजे इतकं ठिकाण सुंदर तरी बघितले आपण की त्या बदलापैकी जेवढं जेवढं फायद्याचे ते घ्यायचे. आणि पण काही सध्या बदल नाही पण कमी बदल झाला असं असू शकतं ना. आता नागावची इलेक्ट्रिसिटी तर अधिक कमी बदल झालेले असू गोष्टी. पण आता हे जर कमी बदल झाले की गोष्ट नागावची इलेक्ट्रिसिटी तर त्याप्रमाणे घराघरात असलेले इन्व्हर्टर जनरेटर तर त्याची गोष्ट आहे ना. ते होते का तुमच्या त्या काही जेव्हा स्मरण करतात तेव्हा होते तेव्हा म्हणजे ही जी टेंडन्सी आहे ना की आमच्या काही सगळं समजलं आजचा काळ हा समाज कुठे जाणार आहे याचं पुढे काय होणार काही होणार नाही. समाजाच्या आज नाही आहे कोणाला नाहीये तर तुम्ही
त्यामुळे मग आपण आपल्या रडण्याचा विचार करावा. विचार करावा. जे आपण म्हणतोय की माझं भूतकाळाकडे पाहणं, वर्तमान काळाशी आणि भविष्याशी जोडून घेणं, त्या माझ्या दृष्टिकोनाला प्रवाही बनवणं, हे काम करायचं. हाऊ आय मेक माय पर्स्पेक्टिव्ह मोर अँड मोर फ्लुइड, त्याला प्रवाह आहे, त्या प्रवाहातून ते पुढे जाते, हे काम करायचं. नाहीतर मी आमच्या काळी हे असं होतं ना, करून बस इंटरेस्टिंग गोष्ट करतो. आठवणीच्याकडे बघायची मानसशास्त्राच्या दृष्टीने असलेली आपण जेव्हा आठवणी आळवतो, म्हणजे डिटेलमध्ये जातो आणि ऐकणारा श्रोते पद्धतीने मानसशास्त्राकडे एका पद्धतीला म्हणतात मास्टरी मेथड, मास्टरी मेथड किंवा मास्टरी स्टाईल, आणि दुसऱ्याला म्हणतात कोपिंग स्टाईल. म्हणजे काय? समजा मी माझ्या भूतकाळामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या आणि त्यांना मी कसं तोड दिली हे माझ्या मुलांना सांगतो, त्याची गोष्ट सांगतो. तर त्यावेळेला मी सांगताना मास्टरी मेथडने जर सांगितलं तर मी कसं सांगतो, अरे खायला अन्न नव्हतं, पैसा नव्हता आणि कशी राहत होतो, तुम्हाला हे सगळं मिळतं ना, त्याच्या मागे आमचे केवढे कष्ट आहे, त्याची किंमत तुम्हाला समजणार नाही. दिस इज कॉल्ड मास्टरी. त्याला म्हणजे जिंकत मला तुम्ही किती केले, तुम्ही नव्हतं केलं, तुमच्याकडे सगळ्यांनी केलं होतं, असं आता मुलं शिकवतात. ही झाली मास्टरी मेथड. मास्टरी मेथड जर तुम्ही कम्युनिकेशन मध्ये वापरली आठवणी सांगताना, तर समोरचा शिकत नाही. तो एक काय म्हणतो तुम्ही ग्रेट करा, तो म्हणतो तुम्ही काय ग्रेट केलं, आता तो ग्रेट करायची विल्हेवाट चालू केलं. मग कोणती मेथड, तर मास्टरी मेथडमध्ये मी वॉज द सेंटर, नॉट द सिच्युएशन ऑफ द इन्सिडेंट. गोष्टीला बरोबर मध्ये मीला महत्व. आता गोष्टीला महत्व दिलं तर कोपिंग मेथड करायचं, आणि त्या कोपिंग मेथडमध्ये मी महत्वाचा नसतो, कारण त्याचं कोपिंग महत्वाचं. आता मी तुम्हाला इंटरेस्टिंग आता माझा कागदाचा अनुभव करतो की मी माझ्या नातवाला गोष्ट सांगितलं तर त्याला ना, म्हणजे 4 वर्षाचा आहे, पण त्याला तू लहान होता तेव्हाची गोष्ट सांग. तू लहान होता त्यावेळेची गोष्ट सर्वसाधारण त्या वयाच्या मुलांच्या नेहमीचा छंद येते, तू कसा होता तेव्हा, तर त्याला पण गंमत वाटत. तर त्याला मी गोष्ट सांगितली माझ्या लहानपणीची गोष्ट. तर ती गोष्ट आपली सुरू कशी झाली की त्याला रेल्वे आवडते, मग त्याला त्याच्या आधीनं नुकतंच आता 6 महिन्यापूर्वी रेल्वे बसून फिरवून आणलं असं लांब बोलले ना, आणि दाखवलं स्टेशन काय असतं, गाडी काय असतं, आणि टोटल फिल्म झालं. मग ती गाडी काढून घेतली, मग गाडी शिकायला लागायचं. पण त्याला सांगितलं की लहानपणी पण सांगताना जसं घडलं तसं सांगायचं, हे ॲज दॅट पर्सन ॲडल्ट असं सांगायचं. मग त्यांच्याही चेहऱ्यावरती असा ॲडल्ट भाव येईल आणि मग ते कसे ऐकायला. तर त्याला सांगतो की बेळगाव नावाच्या गावामध्ये जायचं सांगितलं, आणि आम्ही मुंबईला यायचो ट्रेन, आणि माझा भाऊ वडील आणि काही तर 5 जणांचं कुटुंब होतं. तर त्यावेळेस इंजिन कसं होतं, म्हणजे इंजिन कोळशाचं इंजिन होतं. आता कोळशाच्या इंजिनमध्ये तुमचा डबा
जर इंजिनच्या जवळ असायचा तर कोळशाचे काळे काळे कण 8 तासाच्या प्रवासामध्ये तुमच्या केसात शर्टात सगळीकडे दिसत आणि वेगळी अनुभव करायला लागले. त्याने सगळं त्याला डिटेल प्रवास सांगितलं आणि त्याला जामच मजा वाटली. कारण तो आता वंदे भारतमध्ये बसली बसला होता. त्याला हे असं वाटतं एक्सपिरियन्स आपल्याकडे असं होतं काही गोष्ट पण तुझा काय झालं थोडक्याची गोष्ट झाली. कारण ते होऊन झाली की त्या काळामध्ये मला आठवत तरंगत असायची आणि बुलडॉग नावाचं प्रकार असायचं. त्याचं इतकं अद्भुत नावच नाही होल्ड ऑल. त्यामुळे त्याला होल्ड ऑल आता आठवत मिळतच नाही आपल्याला पण त्या होल्डवर होल्ड ऑल असं बोलतो. आणि तुम्ही त्या पाठीमध्ये गेला की होल्डरवरती टाकायचा आणि मुलाची सोय तिकडे वरती टाकायची असं. तर आम्ही नंदू मुंबईच्या गाडी निघाली वगैरे आणि अचानक लक्षात आलं की तिथे काहीतरी आपण जायचं काहीतरी झालं. त्यामुळे आमची एक ट्रक छोटीशी ही स्टेशनवरती जळगाव नाही आली. असं बघा मोबाईल नाही काही नाही आणि त्या काळामध्ये गाड्या पण जोडलेल्या नसायच्या. म्हणजे तुमचा डब्बा आणि दुसरा डब्बा याच्यामध्ये समजा टीसी तुमच्याकडे नसेल तर तो पुढच्या स्टेशनलाच तुमच्याकडे मध्ये आता कसं गाडी जोडलेली असते. आणि हे कळल्यावरती माझ्या भयंकर असलेलं आणि कोणामुळे झालं काय झालं मला वेगळी घेतली खूप वरती घसरली आणि मी तो वरती होल्डरवरती बसून त्याच्याकडे बोलत होतो काय झालं. मग माझा भाऊ मोठा वरती पात्र वाढवतो त्यांनी तो असं ठरवलं त्याला काय काय करतं तिची आपल्याकडे जायला वगैरे झाली. तिथे आपल्याकडे गेलो 40 जेव्हा गाडी थांबते त्यावेळेलाच तिची आपल्याला मिळणार. तर तोपर्यंत माझ्या वडिलांना प्राध्यापक होते ओळखण्याची दोन लोक झाली. तेव्हा त्यांना मला वाटलं की युद्ध घेऊन 40 गाडी थांबल्यावरती कोणी तिसरीकडे जायचं कोणी स्टेशन मास्टरकडे जायचं हां कोणी स्टेशन मास्टर तिकडं करेल. मग काय करायचं पुढची गाडी कधी आहे आणि मग दादर स्टेशनला आपण ती कशी घेऊन घेऊ हे टोटल प्लॅनिंग माझे वडील करत होते जे मला कळत होतं. आणि त्याच वेळेला ते माझ्या आईला धीरे देत होते कारण ती सुटली होती. त्यामुळे ते धीरे देत होते सोल्युशन पण काढत होते. आणि हे सगळं असताना त्याच्यावर ठीक आहे. आता ऍक्शन प्लॅन गेला तेवढ्या आमच्या डब्यामध्ये एक माणूस दिसला त्याच्या हातात अरे हा त्यावेळेला त्या टप्प्यांवरती स्वच्छ अक्षरामध्ये असं छान सगळं लिहिलेलं आहे. तर तो आमच्या गाडी चढणारा होता. त्याच्या लक्षात आलं की आमच्या डब्यामध्ये हे झालंय. त्याने ती गिरती आहे तो पाठच्या डब्यात गेला आणि तो पण त्या डब्यात होता. आणि मग त्याने सांगण्यावरती तो आला तिकडे आणि त्याने आम्हाला ती संत दिली. मग एकदम सगळा मूळच पालटला म्हणजे आपला सगळ्यांचा. आणि मग त्याला काही बक्षीस दिलं त्याने भेटलं पुढे होतं. आता ही गोष्ट पाहिजे आपल्याला. आता लक्षात घ्या की सांगताना ती गोष्ट या लोकांना सांगताना म्हणजे छोट्या लोकांना सांगताना निष्कर्ष शिकवण असं काहीही बोलण्याचा धंदा करू नका. पस्तावा कोविड पेक्षामध्ये हा सगळा प्रवास भावनांचा विचारांचा हा सगळा त्याच्यामध्ये टाकण्यावरती आम्ही थांबलो जेव्हा काही गोष्ट झाली तर तो विचार करू
तो काय म्हणाला, माझ्या वडिलांना मी गाव म्हणतो, दादाचे गाव म्हणून त्याला त्यांनी गा आबा असं म्हणून त्याला सांगितलं. तर तो विचार करत काय म्हणाला, गा आबा शिकले नाही. मला वाटतं त्यांनी विचार केला आणि का आवडणार शिकले नाही. ही मोठी गंमत आहे. तुम्ही जर अनुभव मोठी नॉलेज म्हणून सांगितला तर ऐकणारा विचार करतो, ऐकणारा निष्कर्ष करतो. तुम्हाला त्याला वेगळी व्हॅल्यू द्यावी लागत नाही. ती व्हॅल्यू त्यानं मिळवलेली, ती त्यानं तुमच्या अनुभवातून डिड्यूस केलेली असते. अशा प्रकारे आमच्या काही असं होतं सांगितलं तर चालेल. मला या गोष्टीवर एक आठवड्या इथे आवडून सांगायची पडली. माझा मुलगा आता 8 वर्षाचा होता. तेव्हा एकदा तो त्याचा मित्र असे बोलत होते आणि मग आता शूज घेतले मला तर त्याच्या मित्राच्या त्याच्या घरी होतं. अरे आम्हाला काय असं नसायचं आम्ही तुम्हाला कळत दिले तरी मी घेतला आणि स्वतः ठरवलं तुम्हाला काय आम्ही आणि अशा गोष्टी सांगितल्यानंतर त्याचा मित्र त्याच्या आईला खूप शांतपणे म्हणाला की आणि एक सांगलं तुमच्याकडे नव्हतेच ना ऑप्शन असं तर तुम्ही डेट नंतर झाला हा प्रश्न विचारला. त्यामुळे मला नंतर असं वाटलं की गोष्टी त्याच्या आईने काही म्हणजे तुम्हाला काय वगैरे तिथून विचारत होतं. खूप शांतपणे सांगितलं होतं. पण त्याच वेळेस त्याने तेव्हा असं की तुम्ही टेस्ट नसता झालं काय त्याच्यावर विचार केला आणि ते मी आमच्याशी शेअर केलं की अगं मुलं असं म्हणाले आपण तर खूप मला त्यावेळेस अचानकपणे जाणून गेलेली आणि महत्त्वाची गोष्ट होती की असं विचार केला दोन काय बघत की एक चांगला ठेवलेली विचार होतो तुम्ही टेस्ट झाला असतात जास्तीत जास्त पहिला प्रश्न होता की हे जर विखळ सारखं की ते चॉईसेस त्या काळामध्ये नव्हते आणि जे चॉईसेस त्या काळामध्ये नव्हते त्याचा अनुभव आपल्याला असणं अशक्य नव्हतं. त्यामुळे आपल्या अनुभवाची स्थिरता मर्यादा ही त्या पिढीनं स्वीकारणं गरजेचं होतं आणि त्या मर्यादांचं समर्थन तर होतं किती बरं होतं असं सांगणं म्हणजे समजलं नाही. त्यामुळे आपल्याला चॉईसेस नव्हते आणि त्याबद्दल आपल्या मनामध्ये त्रास होतो. म्हणून आपण आपल्या मुलांना चॉईसेस दिले ही गोष्ट माणसांनी पालकांनी स्वीकारलं जाते. आम्ही दिलेले चॉईसेस जेव्हा उलटतात तेव्हा आमचा प्रॉब्लेम होतो. चॉईस देताना सगळ्यांना चॉईस देतात, सुविधा देतात. अरे हे लोक हे लोक हे करतात, उलटल्यावरती प्रयत्न का करतात? जे तुम्ही घेणार त्याचे चांगले आणि वाईट असे पदार्थ असणारच ना. फ्रीडम ऑल्सो बट रिस्क. म्हणून कोणाला किती आणि काय फ्रीडम द्यायचं इथं मिळेल काय? इथे रॅशनॅलिटी, इथे व्यक्तिमत्व, इथे मानसशास्त्र. पण आपण द्यायचंच नाही फ्रीडम असंही आपण म्हणू शकत नाही, कारण ते येईल. पण दिलेल्या फ्रीडमला प्रत्येक वेळेला तो माणूस जबाबदारीने वापरेल ही कुठली गॅरंटी आहे? कुठली गॅरंटी आहे? त्याला तरी ते फ्रीडम आधीपासून नाही आहे, त्याला तरी ते फ्रीडम आहे ना. म्हणजे त्या जॉर्ज वॉशिंग्टनच्या वडिलांनी त्याला वाढदिवसाला कुऱ्हाड दिल्यानंतर त्यांनी ती सगळ्या झाडांवरती चालवली. याचं कारण असं होतं की त्याला कुऱ्हाड माहिती होती, कापायचं माहिती होतं, पण काय
नको करणार अशा विचार त्याचा विचार ते लक्षात ठेवून की ज्याने तुमच्यामध्ये चांगला बदल घडू शकतो त्याचा गैरवापरही होऊ शकतो हे आपण डोक्यात घेणं म्हणजे एकामध्ये म्हणायचं एक्सप्रेशन विविधता आणि विविधता त्याची जी काही किंमत आहे ना ती किंमत आपल्याला द्यावी लागेल आणि आज जेव्हा दोघोने जे दोघं तुमच्या आई वडिलांना तर त्यावेळेला खूप ती रोगात भरलेली होती आणि त्याच्यामध्ये खूप सारे तरुण तरुण होते त्याच्या काही तरुण तरुणीचे जे कपडे होते तर ते पारंपरिक दृष्टीला धक्का देणारे तर पारंपरिक दृष्टीला धक्का देणारे कपडे अनेकांना असं धक्के मिळत असतील म्हणून हे उदाहरण द्यायला हरकत तर आता पारंपरिक दृष्टीला धक्के देणारे कपडे जेव्हा मुलं किंवा मुली घालतात तर लक्षात घ्या की दे हॅव द फ्रीडम टू ड्रेस देअर पर्सनॅलिटी त्या पर्सनॅलिटी मध्ये चांगल्या गोष्टी त्याच्या येतात त्याच्या वाईट गोष्टी मध्ये येतात त्याच्या कपड्यामध्ये पण त्या वाईट सुद्धा रिलेटिव्ह आहे ना वाईट ह्याचा अर्थ तुमच्या दृष्टिकोनातून न पडणार मग असा एक काळ होता की जेव्हा तुमच्या कपड्यामधून तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी एक्सप्रेस करू शकत नव्हता सगळेच मुलं असेल सगळ्याच मुली अशा होत्या आता तुमची पर्सनॅलिटी तुम्ही कपड्यातून एक्सप्रेस करू शकताय हे फ्रीडम आहे ते कसं वापरायचं हा विवेक मग आपण जर आज म्हटलं की सगळ्यातून विरोध पण वापरायचं जबाबदारीचं पण वापरायचं अरे नाही शक्य कारण माणसामध्ये जितका विवेकपणा आहे तितका विवेकपणा आहे आणि तुम्ही वाढीच्या वयामध्ये असलेल्या माणसाकडून व्यक्तीकडून अचानक विवेकाची अपेक्षा थोडी मागणी करता ही स्वीकारक्षमता मी जर बदलाकडे जोडलेल्या दृष्टिकोनातून पाहणारी व्यक्ती असेल तर ही स्वीकारक्षमता मागत नसते मला त्या व्यक्तीने केलेला पुरुषा आवडावा किंवा तो आवडावा हे माझं स्वातंत्र्य आहे बरोबर आहे पण ती व्यक्ती तिच्या व्यक्तिमत्वामध्ये आता आपण वेलनेस म्हणतो ना दिस पर्सन कॅरी हिमसेल्फ और हरसेल्फ सो वेल असं पण आपण म्हणतो हेही फ्रीडम आहे म्हणजे आपण म्हणतो की किती छान ड्रेस केलेला आहे कारण त्याच्यातून सर्व व्यक्तिमत्व येत आहे देशाच्या पंतप्रधानांपासून सगळे आज वेलनेस करायचे बरोबर ही फक्त मोदीची परंपरा नाही इंदिरा गांधी ॲज वेलनेस सोनिया गांधी व्हेरी वेलनेस मुद्दा काय की मोदी असू दे इंदिरा गांधी असू दे ते त्यांचा पर्सोना त्यांच्या ड्रेस मधून नाही का देतात भल्या पद्धतीने ही पिढी देणार मग त्याच्यामध्ये मला काय आवडत नाही काय आवडत नाही हे माझी बाजू नक्की सांगतो पण काही लक्ष ही पिढी असे आपण केला अंतराच्या गोष्टीकडे बघायची तुमची रेव्होल्युशन त्यांची रेव्होल्युशन वेगळी आहे हे बदलतं आहे हे स्वीकार कर बदलाचा मग तुम्ही त्याचं नक्की ॲनालिसिस करा तुम्हाला काय पटणार पाहिजे तिला पटणार नसेल तर वेळ करा पण why do you challenge the process of change itself? You can say की त्या चेंजच्या प्रोसेस मधला हा भाग मला पटणार आहे हा भाग न पटणार आहे हा भाग मला सुविधा देणार आहे हा भाग माझ्या अडचणी वाढवणार हो ना पण तुम्ही प्रोसेस सांगू शकत नाही किंवा प्रोसेसला तुम्ही काही आवाज आवाज घ्या पण
फक्त प्रोसेसच्या बाबतीत जजमेंट केलं त्याच्याबद्दल काय योग्य वाटतंय काय अयोग्य वाटतंय हे बोलता येऊ शकते, पण हे योग्यच आहे किंवा अयोग्यच आहे, कारण मला तसं रिलेट त्यामुळे हे ठरवून येऊ. ह्यामध्ये मला एक प्रश्न कार्यक्रमाकडे सुद्धा करायचं, कधी कधी आजचे काळ खूप हताश झालेले जाणवलं की मला ही गोष्ट आवडत नाही. आमच्या वेळी आईबाबांना आवडत नव्हतं तर त्यांनी आम्हाला अशी गोष्ट करून दिली नाही, पण आता कसं दिलं नाही तर इतरांबरोबर राहता येत नाही, मग मुलं मागे पडली म्हणून मला आवडत नाही तर मी त्यांना करून देतोय किंवा हे होतंय असं हे येतं. तर तेव्हा आमच्या वेळेचं काय अज्ञानाचे पण पॅरामीटर्स पूर्वी म्हणायचे की माझा मुलगा अज्ञाधारक आहे, सगळं निमूटपणे आहे, पण याचा अर्थ त्याला ते सगळं पटायचं म्हणून तो 1 वर्षाचा भाग नाही. ती आदराची भीती होती का अजून कशी भीती होती, आणि तो मोठा झाल्यानंतर तो त्याचे जेव्हा बाण बाजारात काढतो तेव्हा मग त्याच्याकडे किंवा आई म्हणतात अरे हा असा झाला, मग आपण सुनेवर पण बोललं जातं की आजकाल का बदलला, असं सगळं पण त्याला वळणं लागतात. खापर फोडणं नावाची गोष्ट आम्ही सोबत आहे, आणि जोपर्यंत त्यासाठी आपल्याला इझी माणसं मिळणार नाही तर ते आपण सोबत राहणार. त्यामध्ये विचारासाठी मध्ये एक व्याख्यान ऐकलं होतं, त्यामध्ये त्या व्याख्यानात स्पष्टपणे सांगितलं की मला माझा मुलगा अज्ञाधारक नको. त्यांनी मला 100 प्रश्न विचारावे, मी जे सांगतो त्याला मला अपोज करावं नाही, फक्त माझ्यामध्ये ती कपॅसिटी पाहिजे की मी त्याच्या याला उत्तर देतो. म्हणून आम्ही तिला शब्द बदलतो आणि आजकालच्या मुलांनी आज्ञाधारक न होता सहमती धारक व्हावं. आता मी सहमती धारक का म्हणजे काही सांगतो तर आज्ञाधारकाला काही सहमती धारकाला याच्यामधला महत्वाचा भाग आहे की देर विल बी डिबेट before taking decision, and there will be some amount of listening from both sides. त्याच्यावरती वादसंवाद होईल, दोन्ही बाजू एकमेकांचं यथास्थित ऐकून घेण्याचा प्रयत्न करतील. जो काही मुद्दा असेल त्याचे जे दृष्टिकोन असतील ते मांडले जातील आणि ते निगोसिएशन्स होतील, जे चर्चा होईल त्याच्यातून जी निघेल ती सहमती असते, ज्याच्यामध्ये दोन्ही बाजू या 2 पावलं पुढे आणण्यासाठी कदाचित दोन्ही बाजू एक पाऊल मारली. मग जी सहमती निर्माण होईल ना ती सहमती धारकता त्या मुलांमध्ये, and that is what referred as आज्ञाधारक. आज्ञाधारक you are passively compliant, and particularly active compliance. So आपण जर मॅनेजमेंट भागाचा शब्द वापरला इट इज ऍक्टिव्ह कम्प्लायन्स. तर ऍक्टिव्ह कम्प्लायन्स नावाची गोष्ट आपण सहमती धारकता असेल. आता लक्षात घेऊया की आज्ञाधारकता ही तुम्हाला मुलांमधील सहमती धारकता हा फक्त मुलांचा कोणाशी चालत नाही, लोकांमध्ये तो कुटुंबाचा मुलगा आहे. म्हणून सहमती धारकता ही कुटुंबाची व्हॅल्यू आहे. ती कुटुंबाची व्हॅल्यू असल्याशिवाय ती व्यक्ती पाळणार नाही. आणि आज्ञाधारकता ही नेहमी 2 व्यक्तींमधली असलेला मी आज्ञा सांगणार आणि तू आज्ञाधारक राहणार. पण सहमती धारकता याच्यामध्ये तुमची टोटल फॅमिली सिस्टीम इज इन द प्रोसेस ऑफ ऍक्टिव्ह कम्प्लायन्स. हे आज कळणं हे खूप महत्वाचं आहे. नाही तर आमच्या काळी आम्ही किती आज्ञाधारक होतो आणि आजची मुलं आज्ञा पाळतच नाही. असो संवाद हरवतो कारण मनामधली जी आपली एक विचार करण्याची पद्धत असते ती पद्धत आपण तोपर्यंत पाहणार नाही.
पुन्हा एकदा पाहणार नाही, तपासून पाहणार नाही. तोपर्यंत ती बोललेली आहे म्हणून पुन्हा पुन्हा तपासणे आणि त्या बदलांमधला जो भाग पद्धतकर आहे तो स्वीकारणे, जो भाग आपल्याला कळत नाही त्यासाठी सहाय्य देणं, जो भाग सर्वांनी मिळून करायचा आहे त्यासाठी सहकार्य देणं, जो भाग पटत नाही आहे त्यासाठी योग्य प्रकारे निषेध व्यक्त करणं, हे योग्य प्रकारे हे सगळे चेंज मॅनेजमेंटचे भाग आहेत ना. हे जर आपण डोक्यात घेतलं तर मग आपण बदलाला फ्लेक्सिबली सामोरे जातो. तुम्ही एक बघा बरोबर की ज्या घरामध्ये 3 पिढ्या असतात त्यातल्या जुन्या गोष्ट पिढीला साधारणपणे कोणते लोक आवडतात, तर जे बदलाच्या बाबतीमध्ये फ्लेक्सिबल असतात आणि त्यांच्या जीवनशैलीची आमच्याकडे नाव सगळ्यात म्हणजे बहुमती करायची मोकळीक असते, फक्त बोलतात मोकळीक नसते. त्यामुळे ती फ्लेक्सिबिलिटी तुमची दैनंदिन व्यवहारातून दिसणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. आता जे डॉक्टरांनी सांगितलं ऐकायला मला वाटत होतं की अशा प्रकारे सगळे व्यवहार झाले कुटुंबांमध्ये समाजामध्ये, तर खूप छानच आहे. फक्त अनेक टक्क्यांमध्ये दृष्टीच्या गुणमध्ये आणि अनेक विषय बदलतो पण त्यावेळेस मला बरेच आमच्याकडे असं होतं म्हणताना एक ती हा जो आहे ना डॉक्टरचा की आम्ही आमचे ते पुन्हा नाही पाठवे गेले असं म्हणताना म्हणजे तो अनुभव आमचा अनुभव आहे असं ते म्हणतात किंवा आम्ही त्या पावसाळे जास्ती बघितले नाही. तर मला बरेचदा असा प्रश्न होतो की अनुभव म्हणजे काय, की एखाद्या प्रसंगात नुसतं असणं की त्या अनुभवाने ज्ञानाकडे जाणं, त्याचे ज्ञान निर्माण होणं, हे काय? प्रश्न चांगलाच आहे. अनुभव मिळवणे बघा, अनुभव हा असं नेमकं मोठा वाक्य आहे. अनुभव हा मोठा शिक्षक आहे. अनुभवासारखा दुसरा शिक्षक आहे. तर त्याला पुढं बोलायचं असतं की अनुभवाच्या तासाला बसला तर शिकवतो. आता जे लोक अनुभव घेतात पण अनुभव शिक्षकाच्या तासाला बसत नाही ते तेच अनुभव नेहमी घेतात. त्याचं काहीही झटक बरोबर नाही. म्हणून अंधसत्य आहे की अनुभव हा मोठा शिक्षक. आता आपण तासाला बसतो म्हणजे काय तो तासाला बसतो याचा अर्थ की तुम्ही जो अनुभव घेतला तेव्हा तो घेताना तुमच्या सर्व संवेदना या किती प्रमाणामध्ये जागृत होतात. अनुभव घेतानाच, कारण अनुभव घेताना तुमच्या संवेदना जर जागृत असतील तर तो अनुभव पचवणं आपल्याला सुलभ होतं. आंधळेपणे अनुभव घेणं म्हणजे न शिकण्याची पहिली पायरी. काय हरवतो जर तुमच्या संवेदना जागृत झाल्या नाही अनुभव घेताना तर तुम्ही अनुभवच हरवता. म्हणजे अगदी सोबत हा माझा फक्त प्रेफरन्स म्हणून आहे की मी जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो पर्यटक म्हणून तर मी फोटो काढतो. पण मी फोटो टिकमार्कसाठी काढतो. फोटो टिकमार्कसाठी काय लगेच तो फेसबुकवर टाकलेला तर तो अनुभव न घेण्याचा बघा. म्हणून माझे जेव्हा मी फोटो टाकतो माझ्या प्रवासामध्ये त्याच्यामध्ये मी कमीत कमी आणि जिथं आपण गेलोय ते दृश्य
जास्तीत जास्त असतात. दुसरं की मला जागृत करायला माझ्या सौंदर्याला मग ते रेखाटन करतो. माझ्या असं लक्षात येतं की तो अनुभव माझ्यासाठी रेखाटन केल्यामुळे जास्त जागृत होतो. कोणताही अनुभव घेताना संवेदना जितक्या जास्त जागृत तितकी ती पहिली पायरी आहे अनुभव घेण्याची. पहिला. दुसरा होता अनुभव घेतल्यानंतर तो स्वतःच्या अवकाशामध्ये पर्सनल स्पेसमध्ये उतरवण्याची प्रत्येक व्यक्तीची एक प्रक्रिया असते. तिच्याकडे आपण कॉन्शियसली पाहत नाही म्हणून आपण अनुभव घेत जातो पण त्याच्याकडे पाहत नाही. म्हणून आपल्याकडचे जे 4 उन्हाळे हे 4 लग्नाचे अनुभव असतात जे धूळ खात पडतात. तुम्ही जर एखादा अनुभव घेतला तर त्याचा पुनःप्रत्यय मनामध्ये करताना त्याचं विश्लेषण किंवा तो समजून घेणं ही प्रक्रिया चालू झाली तरच माणसं अनुभवावर शिकतात. ते जर झालं नाही तर अनुभव करून काहीही फायदा होत नाही. आणि मग ते विश्लेषण जर मी केलं त्या अनुभवाचा आस्वादार्थ मी सुख आणि दुःख अशा दोन्ही अनुभवाला जातो. कारण दुःखदायक अनुभवाचाही आस्वाद घ्यायचा असतो. त्यालाही जागृतीच आतमध्ये येत असतं. संवेदनात्मक आणि त्याच्याकडे सुद्धा पाहायचं असतं. त्याचं एक संवाद आस्वादन असं आपलं विश्लेषण करायचं असतं. मला काय कळतं, काय आवडलं, काय आवडलं नाही, पुन्हा काय करायला आवडेल, पुन्हा काय बदलायला आवडेल, काय बदलायला नाही आवडणार, हे इतकं सोबत विश्लेषण आहे बघा. विश्लेषण या शब्दाने त्याची गरज नाही. सो रेग्युलर एक्सपिरियन्स आनंदामध्ये जर हा सगळा भाग मी घेतला तर मग माझ्या विचार आणि भावनांना त्या अनुभवाच्या माध्यमातून समृद्धी मिळू शकते. आणि ती समृद्धी मला मिळाली तर मी पुढच्या अनुभवाकडे ती समृद्धी घेऊन ते लर्निंग घेऊन मी पुढच्या अनुभवाकडे म्हणजे मी एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवाकडे जाताना मी बदललेला मी असलो पाहिजे. मी जर आधीच्या अनुभवामध्ये आणि पुढच्या अनुभवामध्ये तोच मी राहिलो तर मी तासाला बसलो नाही. आणि मग मी जर तासाला बसलो नाही तर मी 4 उन्हाळे काय 40 उन्हाळे बघितले तरी तो माझ्याकडे माझ्या घराकडे 40 अनुभव आहे. वेगळे म्हणून बघितलेलं आहे असं कोण आहे. म्हणून अनुभवाकडे पाहणं आणि ते पाहायचं कसं हे समजण्याला शिकवणं ह्याला संस्कृतीचा वारसा म्हणतात. ही संस्कृती आहे. मला असं वाटतं की जेव्हा माझ्या अनुभवाला की माझ्या अनुभवाची गोष्ट सांगत होतो त्याच्यामध्ये इंटरकनेक्टेडनेस होता. ती व्हॅल्यू काळाच्या अक्रॉस जाणारा अमृत होता जो त्या आत्माने त्याच्या पडगोबांना कधीही बघितलेल्या गोष्टी निर्माण झालेल्या त्याच्या चिमुकल्या मनामध्ये ते न चिंतलेले का आवा म्हणून राहणार आहे. दॅट इज व्हॅल्यू. ते मूल्य आणि ते आपण जर त्या प्रवाहीपणे सांगितलं तर तो काळ हा जिवंत होतो. तो काळ जेव्हा जिवंत होतो तेव्हा तो वितरतो. तेव्हा ज्या वेळेला माणसं त्याच्याकडे आपल्या संवेदनांना जागृत करून तेव्हा काय जिवंत होतो. काळ जात येत राहणारच आहे. माणसं त्याला जिवंत करतात
किंवा माणसंच काळाला गोठून येतात. माझ्या कप्पाच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये आलोय. जसं एक वेगळा थोडासा विषय म्हणजे एक सेकंड इनिंग गोल असं आपण म्हणतो. मी त्याला बुद्धाश्रम म्हणत नाही किंवा एक सेकंड इनिंग गोल त्याला आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा सिनियर्सनी आणि नवीन पिढींनी बदलणं गरजेचं आहे. म्हणजे अशा जागी विचार करू की जसं गावांमध्ये ही परिस्थिती निर्माण नाही, पण शहरांमध्ये जास्ती करून नवरा बायकोमध्ये दोघेही जॉब लागतात. सकाळी 8ला जातात, रात्री 8 वाजता येतात, तेव्हा त्यांची काळजी घेणार कोणी करत नसतं. तर अशा वेळेला जर त्यांनी हा ऑप्शन निवडला की नाही आम्ही तुम्हाला या सेकंडरी लोनमध्ये ठेवतो किंवा पॅलेटिव्ह केअरमध्ये ठेवतो, तर त्या मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पण फार वेगळा असतो. की आई वडिलांना त्यांनी वृद्धाश्रमात टाकलं या भाषेत असं परत पण आता जर ती सोय आहे तर ती थोडीशी या मार्गे वापरली. आता त्या नवीन पिढीची पण जबाबदारी तेवढीच आहे. तो दृष्टिकोन बदलणं इथे आपण सहमती धारकता ही जशी पालक मोठा आणि लहान या संदर्भामध्ये आहे. जे छोटा असताना बालवयात किंवा तशीच सहमती धारकता ही ज्या वेळेला ज्येष्ठ असे आई बाबा आणि त्यांची ज्येष्ठ झालेली मुले. बरोबर. कारण आता ज्येष्ठतम असं तिथे भाग करायची वेळ आलेली आहे. कारण आयुर्वेदाला वाढले ना, तर तिथेही सहमती धारकता हीच मूल्य. म्हणजे प्रत्येकाच्या पर्सनल स्पेस आणि कॉमन स्पेससाठी आरोग्यदायक व्यवस्था होती. आणि ही आरोग्यदायक व्यवस्था आपल्या कुटुंबाच्या आर्थिक आणि भावनिक या दोन्ही चौकटीमध्ये किती बसू शकते याचा विचार पहिल्यांदा त्या कुटुंबाने करायला पाहिजे. तिथे समाजाला आत घेण्याचं कारण इथे या टप्प्यावर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की केअर गिव्हिंग या टप्प्यावरती डायरेक्टली बोलणाऱ्यापैकी कुणीही एक असणं होतं. त्यामुळे त्याला या टप्प्यावरती आपण नाही घेतलं ना. ठीक आहे. आता समजा अशा तऱ्हेची व्यवस्था, या व्यवस्थेमध्ये कोणी एक भोग आलं, सेक्रेटरी भोग आलं, तर तुम्ही काहीही म्हणा, कोणतंच नाव देतात आणि काही नावं नावानं सुद्धा वृद्धाश्रम म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ जनांचं घर म्हणण्यापेक्षा आजी आजोबांचं घर काही नाही. मुद्दा असा आहे दोन्ही बाजूला की जी पिढी जुने आहे त्यांचा सुस्कारा सुटकेचा किंवा म्हणजे या दोन्ही भावना सहमती धारकता जर असेल तर त्यांच्यासाठी कमी होते. आणि जे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ जण आहेत, ते पण सहमती धारकता या प्रोसेसचा भाग असतील तर त्याचा वाईट वाटणं, हळहळ, सॅडनेस ही पण व्यवस्थित राहील. पण त्याच्यामध्ये सुद्धा स्वीकार असेल की आता एका नवीन पद्धतीनं मी जगायला जावं लागणार. एक प्रॅक्टिकल मुद्दा सांगतो जो बऱ्याच वेळेला मेंटलमध्ये ओपीडीमध्ये मला मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांना सांगावं लागतं. जे केअर गिव्हर्स असतात ना ज्येष्ठ जनांचे, त्यांना नेहमी हे वाटत असतं की आम्ही जर त्यांना तिथे ठेवलं तर आम्ही प्रेमात कमी पडलो. म्हणजे समाजकारामध्ये हा एक भाग असतो, जबाबदारी आणण्याची काळजी हा दुसरा भाग असतो, आणि तिसरा भाग असतो म्हणजे आम्ही त्याचं करू नाही, आमच्या समोर असताना की आम्ही करू आणि मग ती आमची जबाबदारी आणि मग समाज अशी ती उपलब्ध आहे. त्यावेळेला मला मी हा मुद्दा नेहमी त्यांना सांगतो की आता आपण असा विचार करू की तुमच्या या प्रेमामध्ये आणि कळकळीमध्ये तुम्ही त्यांना काय देऊ शकत नाही आहात.
आणि मग त्याला मी असं सांगतो की या वयामध्ये त्या व्यक्तीला स्वतःची फ्रेम ऑफ रेफरन्स असलेल्या माणसाबरोबर राहायला आवडतं आणि म्हणून ते पियर्स बरोबरचं एक्सपोजर हे तुम्ही सेक्रेटरी होममध्ये येऊ शकता जो ॲडव्हान्टेज आणि जी सेक्रेटरी होम ही क्वालिटीनं दर्जानं चांगली आहे तिथे या लोकांच्यासाठी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत म्हणजेच काय की त्या ऍक्टिव्हिटीज घरामध्ये तेवढ्या होऊ नये घरामध्ये जास्तीत जास्त थेरपी होते पण आता पुण्याच्या एका ज्येष्ठ केंद्रासोबत मी सगळ्या काम करतो तर तिथे त्या केंद्रामध्ये असं आम्ही बघतो की जाणीवपूर्वक त्यांना त्यांच्या काळाचे पण अनुभव हे आपल्याला गमतीदारपणे दिलेले आहे म्हणजे त्या ठिकाणी बर्फाचा गोळा करायचं मशीन आहे म्हणजे त्या सगळ्यांना बर्फाचा गोळा आईस्क्रीमचं मशीन आहे पॉट मधलं आईस्क्रीम ते सगळे जण करून खातात तिथे मोठा डोशाचा तवा ज्याच्यावरती सगळे डोसे करू शकतात तिकडे सँडविच मेकिंग अशा अतिशय मजेदार ऍक्टिव्हिटी कॅरी करायला आणि आजी आजोबा ह्या हॉलच्या लोकांपासून त्या लोकांपर्यंत वाटली पण जेवण घेऊन असतात आम्ही माऊलीची पाठी म्हणजे आपल्याला या मंडळींना असे अनुभव देता येईल अशी ती व्यवस्था आहे तर झाली काय म्हणजे तर ते अनुभव त्यांना जर त्यांच्या पियर्स बरोबर झाले तर तो फायदा घराच्या तुलनेवर ज्यांना तसं करायची अजून आवश्यकता नाही आहे त्यांना आम्ही असं म्हणतो की जे सिनियर सिटीजन होते त्यांना सुद्धा त्यांच्या मुलांना सुद्धा की न्यू लर्निंग बद्दल बोलतो नवीन शिकणं बद्दल बोलतो नवीन शिकणं म्हणजे गोष्टीला दृष्टिकोन दिलं म्हणून आपला संत सोपान नावाचा ठाण्याचा प्रयोग आहे शुद्ध सोपान नावाचा पुण्याचा प्रयोग आहे आता नाशिकमध्ये सेवन सोपान म्हणून आपण चालू करतो की ज्येष्ठ जनांचं न्यू लर्निंग अराउंड 50 इयर्स थोडक्यात काय करतो की आजी आजोबांची शाळा आहे आजी आजोबांची शाळा त्याच्यामध्ये आपण 18-20 प्रकारचे वर्ग चालू करतो आणि त्याच्यामध्ये भाषा आहे त्याच्यामध्ये गणित आहे ह्या सगळं करून त्या ज्येष्ठ नागरिकांनी पुन्हा शिकायचं एकत्र आता एकत्र शिकणं हा काही पर्याय आहे ज्येष्ठ जनांच्या बाबतीमधल्या या सगळ्या निवासी स्थानांचा दर्जा वाढवणं हा मार्ग आणि कौटुंबिक पातळीवरती सहमती झाल्याकरता वाढवणं हा महत्वाचा भाग आहे परत दोन्ही बाजूंच्या भावनांचं नियोजन आहे यंगर जनरेशनच्या दृष्टिकोनातून सगळं संकट पण ओल्डर जनरेशन वॉज नॉट एक्सपेक्ट टू गो टू द आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तिथे म्हणजे महत्वाचा आम्हाला तिकडे तुम्ही दाखवला तुम्ही तिथे आम्हाला न्यूज टाकतात त्यांना कसं एक्सप्लेन करायचं की दॅट इज अ गुड प्लेस टू लिव्ह त्याच्यातला एक मुद्दा तुम्हाला सांगितला माझ्या आईला की काही तू तिथे गेली तर तुला हे मिळेल हे मी माझ्या व्यसनाधीन असलेल्या रुग्णांच्या बाबतीत करतो
की मी त्यांना सांगतो आपल्या तुझ्याकडे रसोई केंद्राला भेट काय बघायला बघितल्यावरती गैरसमज निघतात फक्त सांगून दिलं आणि हेच मी ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीतही ज्या ठिकाणी तपस्नाव सगळं बघतात आणि तिथे सकाळी 9:30 ते 12:30 3 तास काढतात 60-70 आम्ही आता राहिलेलो त्यांनी जे कल्पना केलेलं कल्पनाशील असतं त्याच्या खूप विरोधाचं चित्र आहे तर असं गोष्टी केल्याच्या बाबतीत ते ज्येष्ठ नागरिकांच्या आदिवासी बाबतीला जसं तुम्ही गेलो मला साखरा म्हणून ठेवाने असं ते चित्र आढळलं तसंच ज्येष्ठ नागरिकांच्यामध्ये अशा कुठल्यातरी अन्नाच्या फुलकडे अवघडीमध्ये एक अवस्थेला मी असं चित्र तिथे जेव्हा ते बघतात की अरे विजेवरती बसून सुद्धा माणसं नाचत आहे नृत्य करत आहे असं जेव्हा बघतात तेव्हा सी इज बिलिव्हिंग आणि त्याच्यामध्ये जसं आम्ही रसोई लोकांच्या बाबतीत करतो आपल्याला करायला नाही येतो आपण ही विजिट व्यवस्थित प्लॅन करायची त्यांच्या बरोबर की या दिवशी या याच्यावर कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत हे नाव सहमती धारकता एवढी की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला त्या निर्णयाचा भाग बनवण्यासाठी काय करता येईल ते करणं इन्क्लुडिंग अ विजिट आणि महत्वाची गोष्ट तिकडच्या 4 लोकांशी बोलणे 4 ते 7 जण जे तुम्हाला आणि मला बोलून जमत नाही ते तिकडचा वाढून म्हणजे मला झालेला गोष्टी वाढून उत्तराकडे बदला आणि ते आले होतो हे त्याला सांगितलं की त्यांचं 10 ते 7 उरलेले 3 जण जे असतात त्यांना एक तर व्यक्तिमत्वाची समस्या असते किंवा वृद्धापकाळामुळे आलेली निवृत्तीची समस्या आहे म्हणून मी समस्या आहे की 10 ते 3 जणांना व्यक्तिमत्वाची किंवा मनोमेंदूची त्रासाची अवस्था असू शकते अशा वेळेला सायकियाट्रिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट या दोघांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढचं पाऊल ज्याला तुम्ही नेहमीच्या भाषेत फक्त म्हणता त्याला आमची 6 झाली आणि ती आम्ही मला सांगू शकतो ते आवडतं त्यामुळे तुम्ही त्यांना फक्त जनरलायझेशन करता त्याच्यामध्ये विषय आहे काय आहे मग योग्य तज्ञांचं ओपिनियन घ्या बऱ्याच वेळेला तज्ञांनी सांगितलेलं सुद्धा जास्त असतं त्यामुळे असे अनेक मार्ग आहेत त्या बाबतीमध्ये की जे तुम्ही सहभागी झाल्यानंतर ठीक आहे तर आपण योग्य दिलेल्या तत्वामध्ये आणि चांगले सुंदर वातावरण उकाळा आहे पण तरी सुद्धा तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीने ऐकत आहात आणि आम्ही जे लोक ते रिसीव्ह करतात त्याच्याबद्दल खूप मनपूर्वक सगळ्यांनी केलं आहे आमच्या विविध आपण एक वेगळी कार्यशाळाचा अनुभव झाला वाटतं एकंदर मी ऑल ही आपली भारतीय संस्कृती वेगवेगळ्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मांडलेली आहे आणि तिची पुनर्स्थापना काय करत नाही कारण आतापर्यंत आपण त्याला शिकून आपली सगळी कामं आपले सगळे विचार करायचा असा विचार करतो आणि आपली संस्कृती टिकावी म्हणून ते नेहमी बोलत असतो तर मला वाटतं आजच्या या लोकांनंतर संस्कृती टिकणं हे महत्त्वाचं आहे संस्कृतीच्या खुणा टिकवणं याच्यामध्ये धन्यता आपण मानायला जातो तर सगळी संस्कृती कुठे आहे आणि त्यासाठी आपण कसा विचार करू शकतो कसं पाहू शकतो आणि हे पाहण्यासाठी कुटुंबात सहमती तर असायला हवी पण सहमती असण्यासाठी मुळातच हे विचारांचं मोठेपण मात्र काढून टाकण्यासाठी आपण पुढाकार